स्वागतं सुस्वागतं 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 हर्ष बहु झाला मनी करतो आम्ही स्वागतं हर्ष बहु झाला मनी करतो आम्ही स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं सुस्वागतं। सगळे संचालक मंडळ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कारण संचालक ज्या वेळेला येतात त्यावेळेला मला गडबड आहे म्हणतात, येतात आणि जातात, पण ते इतके छान आज म्हणजे नटून आलेले आहेत आणि मंडप बघितला म्हणजे बाहेर जाणाऱ्याला वाटेल की जगदाळे सरांचं लग्न आहे का काय आता। आणि माने सर सगळं लग्नाचं करत असल्यागत इकडे चला तिकडे चला सगळं चाललेलं आहे। खरोखर म्हणजे एक विनोद करायचा म्हणून नव्हे तर इतका माहोल मी प्रामाणिकपणाने सांगतो साहेब, 20 वर्षात इतक्या चांगल्या पद्धतीचा पारितोषिक वितरणाचा माहोल मी बघितला। कारण संस्थेवरती तेवढं प्रेम असावं लागतं, आपल्या मुलांच्या वरती तेवढं प्रेम असावं लागतं आणि निश्चितपणानं हुतात्मा परशुराम विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये तो उत्साह मला दिसतोय। त्या निमित्ताने इथं आवर्जून उपस्थित असलेल्या अध्यक्षा, आजच्या कार्यक्रमाच्या प्राचार्य सौभाग्यवती भारतीताई माने, या संस्थेचे चेअरमन आदरणीय गोविंदजी भंडारे साहेब, सर्वच संचालक मंडळ, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण विद्यार्थी बालगोपालन, खऱ्या अर्थानं मागील एक तासाभरापासून तुम्ही सगळेजण अत्यंत उत्साहाने बसलेला आहात आणि तुम्हाला एक छानशी गोष्ट ऐकायची आहे। मलाही इथं आल्यानंतर मनापासून आनंद झाला। याचं कारण या संस्थेचं नाव हुतात्मा परशुराम विद्यालय हे म्हणून मित्रांनो, कारण ज्या कुंडल गावामधून येतो आम्ही ते कुंडलगाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे। 160 स्वातंत्र्य सैनिक असलेलं महाराष्ट्रातलं मला वाटतं बहुधा कुंडल हे एकमेव गाव असेल। आणि 1942च्या ज्या लढ्यामध्ये तासगावमध्ये कचेरीमध्ये तो झेंडा खाली उतरून आपला तिरंगा फडकवायचा होता आणि सातारा परिसरामध्ये प्रतिसरकार स्थापन करायचं होतं, त्या आंदोलनामध्ये या गावातील वडूज गावातील 9 स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला आणि परशुराम साहेबांना हुतात्मा तिथं पत्करावं लागलं। अशा अत्यंत संवेदनशील गावामध्ये आज आपण पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत। मित्र, खऱ्या अर्थानं आपण ज्या परिस्थितीमध्ये शिकतो, आपण ज्या वातावरणामध्ये शिकतो, तिथूनच आपल्याला चांगल्या पद्धतीच्या गोष्टी येत असतात। आज हा भरारी हस्तलिखिताचं प्रकाशन केलं। खऱ्या अर्थानं त्यांनी जे हस्तलिखिताचं प्रकाशन करणार आहेत त्यांनी सांगितलं की काही गोष्टीमध्ये थोड्या उणिवाही असतात आणि त्या समजून पुढे जायचं असतं, म्हणून मी ते अगदी बारकाव्यानं बघितलं तर इतकी छान हस्ताक्षर आहे, इतकं छान संकलन आहे आणि फक्त 4 पानं फक्त अधिक चांगली आणि बाकी सगळी पानं फक्त तो हस्तलिखिताचा अंक भरण्यासाठी असं महाराष्ट्रामध्ये होत असताना एकही पान ते हस्तलिखिताचं पुस्तक भरावं म्हणून नाही तर प्रत्येक पान दर्जेदार आहे हे माझ्यासाठी अत्यंत गोष्ट आहे। आणि किती छान कविता लिहिलेल्या आहेत। ते अनुष्का दीदी म्हणून आहे, त्यांनी तर मी पंतप्रधान झाले तर कविता लिहिलेल्या आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाळांनो, खूप छान आहे। आणि हे जे बनवलंय ते त्यांचं सुद्धा श्रम तितकंच महत्वाचं असतं, त्यांना सुद्धा तितक्या चांगल्या पद्धतीनं प्रेम वाटत असतं हे सगळं करावं म्हणून। मित्रांनो, हा पारितोषिक वितरण सोहळा कशासाठी असतो, हे सगळेजण आपण एकत्र कशासाठी येत असतो, ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की यातून आपल्या जीवनामध्ये आपल्याला अधिक बदल घडवायचा असतो, जगण्याला नवी उर्मी यायची असते। जरा हमिंग मारता येत आता ते मला दिसत नाही त्यामुळे असं एकमेकाकडून असं हा चालेल, काय अडचण नाही ना एवढी। हा काय अडचण, ओके हो।
आता बघा, हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम कशासाठी असतो? आपल्या आईला जर हळदी कुंकवाला बोलवलं, उठलीन गेली असं होतं का हो? हा, तुम्ही माझ्याशी बोलताय आता समाधान आहे. मग आता गंमत येणार आहे. मग काय चांगली 2 तास नटाय घेते का नाही? मग तुम्हीच आणलेली फेअर अँड लवली विको बिको आणलं तेव्हा कौतुक करते का हो? आणलं तेव्हा म्हणते नाही कशाला आणलंय, तोंडाचं मात्र कराय. आणि तुम्ही शाळेत आला आणि हळदी कुंकवाला बोलवलं की मग लगेच खुर्ची घेते, मगाची टूप काढते. आता तिला काय माहिती हो आलिया भट कशी लावती? ती आपल्या हापूस आंबा पिळावा तसं पिळती. आणि इथं बसर मोरा, इथं बसर मोरा. उत्तप्पाच्या भांड्यावर आंबल्याला वातावं तसं सगळं तोंडावर वतून कॅटरीना कैफ कशी दिसत्या, मी कशी दिसत्या. मग आता मला सांगा, आपली मम्मी जर कॅटरीना कैफ असती तर आपल्या मम्मीने हा येऊन नवरा निवडला असता का? गेल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी तू जर कॅटरीना कैफ असतीस तर तू ह्यो जॉनी लिव्हर निवडला असतास. तरी सुद्धा सगळ्याच नटून जातात का नाही? आणि बरं, हे सगळ्या नटून बाहेर आल्या तरी एकमेकीला कौतुक असतं का हो? अजिबात असतं का? आता टीचर आपल्या किती नटून आलेत, कोण कोणाला म्हणलं का चांगले बोलण्यात आहेस? एकमेकीला कोण म्हणला असला तर लगेच सत्कार करूया म्हणला का कोण? अजिबात नाही. एवढे छान छान साड्या घंटन डोरली बाहेर टाकून आलेत, मस्त पैकी आलेत का नाही? पण अजिबात तसं कोण म्हणत. आणि मला म्हणून बैठे की तिकडं बक्षीस वितरण चालू आहे असं म्हणतात. आणि जवळ आल्या म्हणतात असली साडी नेसलेस, असला शालू घेतलाय. पाण्यानं खराब होत. आता पाण्यानं खराब व्हायला ही काय साडी नेसून खेकडे धराय जाणार आहेत का? पण हे सगळेच निघालेले असतात आणि ह्यांचंच बाळपुट तर मातीमध्ये खेळत असतं. त्याच्या अंगावर माती लागलेली असते, नाकातनं 2-2 दारा लागलेले असतात. आणि त्याच्या लक्षात येतं आपली आई कुठतर निघालेली आहे, तिच्या अंगावरती चांगली साडी आहे, चेहऱ्यावरती चांगला मेकअप आहे, म्हणजे निश्चितपणाने ती कुठतर चांगल्या ठिकाणी निघालेली आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल, म्हणून ती पोरग पळपळत येतं आणि आपल्या आईला बिलगताना म्हणतं, मम्मी मी येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बुडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते. आणि आपल्या 5,000च्या 10,000च्या 2,000च्या 100च्या 150च्या 200च्या साडीने, शालूने, पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं दिदींनो. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं, शालूचं, पैठणीचं भान नसतं दिदींनो. तिला फक्त एवढंच माहिती असतं, आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तर चालेल, पण किमान तो घाणेरडाय असं कोणी म्हणू नये म्हणून ती माऊली आपलं 2 तास वाया घालवली. अगदी त्याच पद्धतीनं ही नवी पिढी उद्या वाया गेले असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम म्हणजे गॅदरिंग, स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण असतं मित्रांनो. म्हणून यातून मुलं घडत असतात, यातून सन्मान मिळत असतो ना. आयुष्यामध्ये सन्मान मिळवण्याची भूमिका निर्माण झाली की मग माणूस रक्ताचं पाणी ध्येयाच्या आराधनाने तत्वाची साधना करतो लेकरांनो. आणि म्हणूनच आज मला येत असताना इतका आनंद होतोय की 75 वर्षापूर्वी या शाळेमध्ये कुठल्या तरी मंदिरामध्ये शाळा भरते, कुठल्या तरी वाड्यामध्ये शाळा भरते आणि आज वडूज गावच्या मुख्य जागेमध्ये कुणीतरी देणगीदार होतो, कुणीतरी मोठ्या मनाचा होतो आणि मग ही शाळा इतकी भव्य दिव्य होते आणि 1000च्या वर विद्यार्थी संख्या असते. ही निश्चितपणानं गौरव आहे साहेब. आम्ही गेल्यानंतर अनेक जण सांगतात की आमच्या शाळेमध्ये जमिनीचे म्हणजे माती लागत नाही मुलांच्या पायाला, आमची मुलं घरातून बाहेर पडली तरी गाडीमध्ये बसतात, आमची मुलं बिस्लरी शिवाय पाणी पित नाहीत, आमची मुलं उडल्याशिवाय बूट घालत नाहीत असे अभिमानाने सांगत असतात. परंतु वडूची
हुतात्मा परशुराम विद्यालयाची शाळा अभिमानाने सांगते की आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनीचा डंका UK मध्ये सुद्धा गाजतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं की आमची मुलं काय करतात. साधनाने संस्था मोठ्या होत नसतात लेकरांनो. साध्य काय होतं त्यावरून घडत असतं. आणि निश्चितपणानं या गावाची, या परिसराची, औंध संस्थांनंतर प्रति सरकार हा सातारा तालुक्यामधला हा जो जगभरातील, मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, ब्रिटिशांचं राज्य किती देश होतं लेकरांनो? 150 देशावर होतं. भारतावर 150 वर्ष होतं. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ज्या वेळेला विरोधकांनी प्रश्न विचारला की जर 150 देशामध्ये जर आपल्या इंग्लंडचं राज्य असेल, 150 वर्ष भारतामध्ये राज्य असेल, तर सातारा जिल्ह्यामध्ये आपलं राज्य आहे का प्रति सरकारचं राज्य आहे? याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावं. त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या मानाखाली गेल्या. त्यामध्ये अग्रपूजेचा मान आपल्या परशुराम साहेबांचा होता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन जायचं आहे. यातून आपल्याला व्यक्ती म्हणून अधिक समृद्ध व्हायचं आहे का नाही बाळांनो? व्हायचं आहे का नाही? आता तुम्हाला सांगतो, आपल्याला सांगतात आपल्या तिथं मंदिरात पूजा वगैरे असते का नाही? आता इतकं महाराजांचं हे चांगलं मंदिर व्हायला लागलंय. आता आलो आम्ही बघून. आपल्या इथे यात्रा होतात आणि गहू मागा येतात का नाही? घरी गहू द्या म्हणतात, बघा यात्रा आहे म्हणतात का नाही बाळांनो? मग आपली आई ज्या वेळेला दारामध्ये साडीन घेऊन एखादी महिला येते, म्हणते साडी घ्या, त्यावेळेला मम्मी काय म्हणते की नको आमच्याकडे पैसे नाहीत म्हणते का नाही? एखादा साबणच्याकडे पैसे नाहीत म्हणतात. गहू घेऊन आल्यानंतर, गहू मागाय आल्यानंतर आपली आई त्यांना म्हणते का की आमच्यात गहू नाहीत? नसले तरी शेजाऱ्याकडून आणून देते आणि त्या आलेल्या माणसांना देते. मग रामनवमी असू दे किंवा हनुमान जयंती असू दे किंवा पिराची यात्रा असू दे, आपली आई गहू का देते लेकरांनो? कारण आपल्या आईला माहीत असतं की आपलं लेकरू, आपली मुलगी, आपला मुलगा तिथं डबा घेऊन खीर खायला जाईल, त्यावेळेला तिथली लोक म्हणू नयेत की तुझ्या आईनं कुठं गहू घातलं होतं. बरोबर आहे? आणि ज्या दिवशी हनुमान जयंती असते, ज्या दिवशी रामनवमी असते, पिराची यात्रा असते, त्या दिवशी आई आपल्याला डबा देते, साखर देते, अगरबत्ती देते आणि सांगते जा बाळा अगरबत्ती लाव, साखर वाट आणि प्रसाद खाऊन ये. आपण काय करतो? बाहेर जातो, पानं फुलं तोडत जातो, मित्रांशी बोलत जातो आणि 6-6:30 वाजता तिथं पोहोचतो आणि डबा पुढं करतो. त्यावेळेला तिथली लोक म्हणतात की बाळा, दूध संपल्यानंतर खीर जशी खरडून खातात तशी सगळी कायल खरडून खाल्लेली आणि खीर संपलेली आहे. त्यावेळेला आपण हताश होतो, उदास होतो, निराश होतो, सगळं तिथंच टाकतो आणि घरी येतो. त्यावेळेला आई आपल्याला कौतुकाने विचारते लेकरांनो की बाळा प्रसाद खाल्लास का? विचारते का ना? मग आपण सांगतो नाही आई, आम्ही पानं फुलं तोडत गेलो, मित्रांशी बोलत गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला कळालं की तिथं खीर संपलेलं आहे. त्यावेळेला आईच्या तोंडून एक वाक्य निघतं बाळांनो, मग अगरबत्ती तर लावलीस का? साखर तर वाटलीस का? मग आपण म्हणतो नाही आहे. अगं खीर संपल्या कळाल्यावर आम्हीच तिथंच अगरबत्ती टाकली, तिथंच साखर टाकली आणि पाय आपटत आलो. त्यावेळेला आईच्या तोंडातनं एक वाक्य निघतं बाळांनो की म्हणजे फुकटचा हेलपाटा झाला. काय नाव वाक्य निघतं? म्हणजे प्रसादही खाल्ला नाही, अगरबत्ती लावली नाही आणि साखरही वाटली. आईच्या तोंडून वाक्य काय निघतं? फुकटचा हेलपाटा झाला. तसं आपण 50 वर्ष 100 वर्ष जगून त्या परमेश्वरासमोर उभा राहू, त्यावेळेला परमेश्वर आपल्याला विचारेल की तुला वेगळा आवाज दिला, वेगळा चेहरा दिला, वेगळं व्यक्तिमत्व दिलं, विचारशक्ती वेगळी दिली, खाली जाऊन तू काय केलंस? मग आपल्याला सांगावं लागू नये आम्ही फक्त दुनियेला दोष देत गेलो, आम्ही फक्त महागाईला दोष देत गेलो, आम्ही फक्त लोकसंख्येला दोष देत गेलो, आम्ही फक्त आरक्षणाला दोष देत गेलो. त्यावेळेला परमेश्वराच्या तोंडून वाक्य निघेल म्हणजे फुकटचा हेलपाटा. त्यामुळे आपल्याला वेगळा आवाज दिलाय, वेगळं व्यक्तिमत्व दिलंय, वेगळा चेहरा दिलाय. आपल्याला ह्या समाजामध्ये स्वतःचं नाव करायचं आहे आणि गर्दीतला एक होण्यापेक्षा आपल्या भोवती गर्दी फिरवायची आहे. यासाठी हा पारितोषिक यासाठी आहे मित्र. आपलं मन चांगलं असेल. आता बघा निघाला आपण बाहेर, जर म्हणलं आपण एखादी जर मैत्रीण म्हणली आता वर्गातनं निघाला तुम्ही, आता गॅदरिंग संपलं, जेवण वगैरे झालं, मैत्रीण म्हणली की चल तुला घरी, आणि गेल्यावर तिच्या मम्मीनं तुम्हाला दूध दिलं काजू बिजू घालून, साखर घालून, असं किती बरं वाटलं. आणि तुम्ही तिच्या मम्मीला म्हणला तर कशाला हो एवढं काकी करायचं, एवढं छान दूध. ती जर म्हणली तर नाही रे बाळा, सकाळी मांजरानं दुधात तोंड घातलं होतं.
मग आता फेकून कसं द्यायचं म्हणून असं म्हणलं तर पोटात लगेच ढवळा चालू होईल का नाही? म्हणजे मांजर पोटात गेलं का? आणि तीच पुढं म्हणली तर म्हणून ती दूध टाकून दिलं ना, आता नवं आणलंय, ताजं दूध आहे, आता दुपारी आणलंय, आता काही संध्याकाळपर्यंत काही इतकं संपणार नाही म्हणून दिलं, लगेच गळ्यात पड वाटतंय का नाही? म्हणजे मनाचा खेळ आहे का नाही बाळांनो? म्हणून मनाचा खेळ करत असताना आता आज मी तुमच्या पुढे उभा आहे लेकरांनो. सरांना विचारा, 7,000 किलोमीटर या महिन्यात माझं रनिंग झालंय. माझ्याकडे बघून वाटतंय का हा 7,000 रनिंग करून उभा राहिला इथं बाळांनो? वाटतंय का सांगा? का वाटत नाही? कारण माझ्या मनासारखं काम आहे. मला बोलणं आवडतं, मला सांगणं आवडतं, मला वाचणं आवडतं. आणि मी ज्या साहित्यातून, मी ज्या एकूण वर्तन व्यवहारातून पुढे आलोय, ते वर्तन व्यवहार सांगतं की पुढल्या 2 पिढ्यात तर ह्या महाराष्ट्रातल्या घराघरात जयवंत आवटे नाव गेलं पाहिजे. यासाठी आपला हा सगळा मनाचा खेळ आहे. नुसतं आपण काम करत गेलो, आला दिवस सारखा करत गेलो, अभ्यासावर लक्ष दिलं नाही, शिक्षकांच्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्याला काहीही मिळणार नाही लेकरं. म्हणून आपण उत्साहानं राहायचं. आज समाजात जावा आणि तुम्ही म्हणा मला दप्तर नाही, समाज म्हणेल नाही तर आई वडिलांना माग, बरोबर आहे. पण तुम्ही आज या इथले काही संचालकाला आता झाल्यानंतर अडवून म्हणा की साहेब आम्हाला दप्तर नाही, मी उद्या शाळेत कशी येऊ? 10 जणींना दप्तर 5 मिनिटात मिळेल. हे आपले पालक आहेत मित्रांनो. आज हे आपलं कुटुंब आहे. आई वडिलांनंतर आपली संस्था असते लेकरांनो, आणि त्यातून आपण त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात. का काय चुकीचं आहे सांगा बाळांनो? आणि ह्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे का ना? आज तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं सगळे बसलाय ना शाळेत, आज इथून बाहेर जाऊया, अशीच 1000 लोक बसवूया. 5 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो की जे श्रीमंत आहेत तेच श्रीमंत असणार, जे गरीब आहेत तेच गरीब असणार, जे मध्यमवर्गीय आहेत तेच मध्यमवर्गीय असणार. पण शाळा ही एक अशी गोष्ट आहे लेकरांनो, इथं 1000 मुली बसलात, 1000 मुलं सगळे एकूण बसलेला आहात. 15 वर्षानंतर इथली गरीब मुलगी करोडपती असणार आहे. कारण हे ज्ञानाच्या बळावर होऊ शकतं. हे ज्ञानाच्या बळावर होऊ शकतं, दुसरं कशानं होऊ शकतं का? आज तुम्ही सामान्य आहात, आज तुम्ही गरीब आहात, म्हणून भविष्यामध्ये तुम्ही गरीब राहू शकत नाही. कारण कला नावाची, बुद्धी नावाची गोष्ट तुमच्याकडे येणार. आणि यासाठी हा पारितोषिक वितरण सोहळा आहे का नाही सांगा? आणि ह्यातून आपण स्वतःला घडवायचं आहे, आजपासून ध्यानात ठेवायचं. आज आपले आई वडील आपल्यासाठी, आपली आई ज्या वेळेला जाते आणि समोरने एखादी महिला बघता का नाही, त्यावेळेला तिच्या गळ्यात बघते ते 10 तोळ्याचं गंटन. आपल्या आईच्या अंगावर डोरलं असतं साधं 2 महिन्याचं. आपल्या आईला वाटत नाही ते 10 तोळ्याचं गंटन माझ्या गळ्यात असावं, तिचं 50,000ची साडी माझ्या अंगावर असावी. तिला वाटत असतं ह्याच्यापेक्षा खोटं जरी गळ्यात आलं तरी चालेल, पण माझी मुलगी अशी 10 तोळ्याचं गंटन घालून करले पाहिजे बाळांमध्ये. हे आजपासून आपण ध्यानात ठेवायचं लेकरांना, की आपण आला दिवस सारखा करायचा, गमती करायच्या. शिक्षकांच्या माघारे आपण आपले तास बुडवला, कारण सांगून तास बुडवला म्हणून आपलं जीवन होऊ शकत. आणि हे गोष्ट घ्यायची असेल तर आपल्याला ह्या जगण्याकडे बघितलं पाहिजे, वागण्याकडे बघितलं पाहिजे. मला खूप समाधान वाटतं की आज ही 75 वर्षानंतर सुद्धा हे गावगाड्यातले संस्कार या शाळेमध्ये मिळत आहेत. आजही हुतात्म्यांचं स्मरण या शाळेमध्ये होतंय. आजही संचालकांचे बोर्ड आणि कुठेही डिजिटल लागत नाहीत. ही गोष्ट खरंच एक संचालक म्हणून अभिमान मानणार बाळगणारी. कारण आजकाल झालंय की पालकांनाच मोठ्या शाळेत घालायचं आणि मोठेपणा मिळवायची वेळ आली का नाही सांगा? आमच्या गल्लीत एका महिलेनं मुलगा घातला मोठ्या शाळेत, मुलाला नटवायच्या नादात स्वतःच नटायला लागली. तिचं बघून दुसरीला जलशी झाली, तिने बी पोरग गाठलं त्या शाळेत आणि स्वतः नटायला लागली. चावडी पुढं मुलं सोडाय आली, तू लय नटल्यास का मी लय नटले ह्या वादात पोरं ततच ठेवली, दोघी स्कूल बसमध्ये बसून निघून गेले. एका महिलेनं तर पोरग घातलं मोठ्या शाळेत, मोठमोठ्या गाड्या बिड्या, ती लॅविश टाय बी असतं ना सगळं, ती सगळं बघून ती भारामली. तिनं पोरग घातलं, पोरग शाळेला घातलं का नाही तर स्वतः केसेस कटून फिरायला. पोराला लग्नाला न्यायला अशी उभी राहिली, इकडे बघितलं की जिंजा इकडे उडायच्या, इकडे बघितलं की जिंजा इकडे उडायच्या. तेवढ्यात पोरग पळत आलं, मम्मीचा पदर वाढला, म्हटलं मम्मी मम्मी मला सुसू आल्या. मम्मीला असा राग आला, मम्मीनं त्याच्या कानाखाली एक आवाज काढला, पोरानं पॅन्टतच. मम्मी म्हणली तुला काय कळतं का रे, तू असं सांगायला लागलास तर आपण गावंडाळा ऐकलेलं का नाही? म्हटलं आता मला लागली त्याला काय करू? मम्मी म्हणते तुला काय आयडिया सांगते.
इथून पुढे तुला जर असं काय झालं तर मला म्हणायचं मम्मी मला गाणं म्हणायचं. मम्मी ओळखते तुला काय करायचं आहे ते. त्याला नेला असा सोडला शी आपलं रेडको हिंडवाय सोडती तसं फिरत होतं. पळत आला आणि मम्मीचा पदर वाढला आणि म्हणलं मम्मी मम्मी मला बायका म्हणलं बघितलं का एवढं आहे तर ह्याला गाणं म्हणायचं. मोठा झाल्यावर चांगला गायक होईल. ह्यानं काय करायचंय ते अंधारात केलं. असं बरेच दिवस मजेत गेलं. आणि एक दिवस मम्मी गेली गावाला आणि पप्पा जवळ जाऊन झोपलं. रात्रीच्या 12ला पप्पाला हलवून उठवत आणि म्हणताय कस पप्पा पप्पा मला. पप्पा म्हणलेला का इतक्या रातचं गाणं म्हणतोय शेजारची चप्पल न मारतील. नाही म्हणलं मला गाणं म्हणल्याशिवाय झोपच येणार नाही. पप्पा म्हणलं अजिबात नाही. पोरग म्हणलं म्हणू दे. पप्पा म्हणलं अजिबात नाही. पोरग म्हणलं 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 पप्पा आता माझ्याच्यानं राहत नाही. पप्पा आता आउट ऑफ कंट्रोल आहे. पप्पा मला गुमान गाणं म्हणू दे नाहीतर गाण्यात भिजवी. पप्पा म्हणलं आता तू लयच आग्रह करतोयस तर आपण एक आयडिया करूया. मी भिंतीकडे तोंड करून झोपतो. तू हळूच माझ्या कानात गाणं म्हण. खूप छान दादा खूप छान आहे का नाही अवस्था असे सांगा. आज बघा आता मग तुम्हाला म्हणतात मुलं काय झालं मोबाईल मध्ये वाया गेली मुलं मोबाईल मध्ये म्हणतात का नाही. पण हे कधी म्हणतात माहिती आहे का मम्मीला काय करू लागलं नाही की हिला लगे डोक्यात येतो सारखं मोबाईल घेऊन बसली आहे का नाही. हिला लग्नाला जायचं असलं हे जर काय काय घावना मेकअपचं साहित्य की हिला 24 तास मोबाईल घ्यायला लागतो आहे का नाही. हिचं काम करा मग पुन्हा बघा काय म्हणते का. अरे वा 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 वा. मग ह्यो दोष माझा आहे का तुमचा आहे का मम्मीचा आहे का. आता रेकॉर्ड झालंय. आणि तुम्हाला हे सगळं कळतंय ना बाळांनो. खरोखर प्रामाणिकपणाने सांगतो ह्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचं सारं श्रेय आहे की तुम्हाला मराठी भाषा इतक्या चांगल्या समजत कळणं लय अवघड झालंय बाळांनो. गेलो मराठीत कथाकथन करतोय मराठीत बोलावं म्हणून मी म्हणलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. मी काय म्हणलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. मराठीच्या प्राध्यापकांनी माझा शर्ट वाढला आणि म्हणले लागलंच मोबाईलचं बी सांग. त्यामुळे तुम्हाला कळतंय बघून बरं वाटलं. आणि मोबाईलचं तर असं झालंय की सगळे असे फोन घेऊन आयफोन वाल्यानं तर असं बोलण्यापेक्षा माझ्याकडे कोणताही दावा वाटतो आहे का नाही. मला तर वाटतं यांच्या मोबाईलवर आटमच पडावा. अरे कॅश करतात का नाही तोंड धावण्यापेक्षा मोबाईल धावतात का नाही. आम्ही नाही घ्यायचा झाला स्टिकर तर लावच की आहे नाही एवढं काय येतं फुकटचं. पण किती गरिबीला व्हायचं असतं का नाही सांगा. आता मगाचपासून मला धावतात काय करायचं सांगा. एका महिलेकडे तर एवढा लांबडा मोबाईल होता कार्यक्रमाला गेलतो सावंतवाडीला दिवसभर तोंडा पडणं बरं होतं. आणि दिवसात तिला एकदाही फोन आला नाही. म्हटलं मॅडम तुम्हाला फोन कसा आला नाही. म्हटले कसा येणार नवऱ्यानं वापरून ठेवलेला घेऊन आल्या त्यात कार्ड कुठं आहे.
मी म्हटलं डोक्यावर तर घ्यायचा, म्हणजे म्हटलं पावसाला अहो एका नातवाला पहिला पगार झाला, ते पळत गेलं आणि म्हटलं आता हे मोठ्यांचं पोरांचं ठीक आहे, तुम्हाला शाळा वेळेस बघायचं असते नाही. म्हातारी सुद्धा आता तेवढ्यात बसून लागली तसं, ती बी पोरांचं बघून बघून पाक बिघडली ती का नाही. एका नातवाला पहिला पगार झाला, ते पळत गेलं आणि म्हटलं पप्पा मला पहिला पगार झालाय. पप्पा म्हटलं ड्रेस आण मला, मम्मी म्हणली साडी आण, दीदी म्हणली ड्रेस आण. कोपऱ्यात आजोबा बसलो होतो. आजोबा जवळ गेलं आणि म्हणलं आजोबा तुम्हाला काय आणू दे. आजोबांना म्हणायचं का नाही मला भगवद्गीता आण, रामायण आण, बरोबर आहे. म्हातारा म्हणतोय मला मोबाईल आण. नातो म्हटला म्हातारा शेवटचीच इच्छा आहे, आता शेवटचीच म्हटली पाहिजे हो. एकदा 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतोय, ते म्हणते म्हातारा बी उडतोय. आणि माझ्या पुढच्या पूर्वी येतो बाबा, पुढल्या वर्षी प्रमुख पाहुणा बोलवू नका. एवढी तयार असं माणसं असलं तर, आता बघा आपल्या गल्लीत आपल्या घरात मुलगी बघायला आली तर आपली मम्मी काय करते, कप नसलं तर शेजाऱ्याकडून आणते का नाही, पुन्हा काय टिपॉय नसला तर शेजाऱ्याकडून आणते का नाही, सगळं काय नसल ते आणून लागणागत घर सजवते का नाही. पण एक काय करते, आपल्या पोरगीपेक्षा तिकणी पोरगी तिथं येऊन देत नाही का नाही, आपली सोडून तिलाच पसंत करते म्हणून. तसं बघता आल्या त्याच्यापेक्षा बाहेर बोलायचं असतं का, बोलायचं असतं का. इथनं प्रस्ताव का बसलं जेव तेव्हा 1 नंबरच बोलतो. चेअरमन साहेब तर श्लोकच टाकायला लागलं. मग अशानं प्रमुख पाहुण्यानं काय करायचं. मी म्हणजे खरोखर विनोदन नाही म्हणत, इतकं छान प्रत्येक जण बोलतो गेला साहेब तुम्ही बोलला इतकं छान, म्हणजे हे सगळं समृद्धतेचं लक्षण आहे का नाही सांगा. मग ते म्हातारं म्हटलं आता मला एक मोबाईल घेऊन दे ना. तो म्हटला ठीक आहे, 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतंय, म्हातारं बी म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला. म्हाताऱ्यानं ठेवायचं कुठं म्हणून दोतरात बांधला आणि चौकात गेलं आणि रिंगटोन वाजले, लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. म्हाताऱ्याला कळणं नेमका कोणत्या गाठीत बांधलाय. म्हाताऱ्याने 1-2 गाठ सोडली, मोबाईल काढला ना, तो संग बोलत 150 फूट गेलं. मोबाईल बंद केला, लक्षात आलं मोबाईल तिथं काढलाय, जोतार्थच राहिलंय म्हणून. आहे का नाही सांगा, सगळ्या गमती जमती असतात का नाही सांगा. आता इथं नारळ पडताना ते फोटोग्राफर मला म्हणते माझ्याकडे बघून फोडा. आम्ही कथा कराय का जादूगार आहे मला खाली बघितलं पाहिजे का नाही मी कशावर फुटतोय का नाही. आणि आता तिथं नारळ फोडला, तिथं जर नारळ जरा हे निघाला, नासका निघाला, सगळे म्हणते देव पावला देव पावला. किती संस्कृती आपली छान आहे का नाही सांगा. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेते का नाही, आणि सकारात्मक घेणं, सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणाने घेणं, आनंदाने घेणं, हीच गोष्ट आहे. राग येऊन चालतंय का. जगदाळ सर मला म्हणले ये जेवण देतो, चहा द्यायला सुद्धा आलं नाही तर राग येणार का नाही, राग येणार का नाही. पण मला आलाय का, मी कंट्रोल केलं. ठीक आहे म्हटलं, त्यांचा नाद करायला नको, आपला चेअरमन साहेब देतील, काय त्याचा विषय. पुरुषने मी माहित आहे देत नाही ते बघा. बरं देतील असं वाटलं तर टाळ्या वाजवा, देणार नाहीत वाटलं तर टाळ्या वाजवा. नाही पण खरं बरं का, सगळे संस्था सगळ्यांना नम्रतापूर्वक सांगतो, जे सांगा येतात ते शिक्षक म्हणतात की आमच्यामुळे संस्था चालते, आणि प्राचार्य सुद्धा म्हणत असतात आमच्याचमुळे संस्था चालते. आपण पहिल्यांदा घरापर्यंत येऊन शिक्षक म्हणतात की संचालक मंडळ नवीन आलं, संस्थेचे उद्धार होत निघाला. खऱ्या अर्थानं शिक्षकांनी माघारी संचालकांच्या बद्दल कौतुक करणं ही निश्चितपणानं अतिशय कौतुकाची गोष्ट आहे मित्र.
आता बघा ते सगळं मला खूप सगळं चहा नाश्ता वगैरे सगळं दिलंय बरं का, तुम्ही काय लय काय असं काळजी करू नका. पण ही खेड्यातच होतं बरं का, बाहेर तसं होत नाही. का होतं आता तर महिला लय अशा डेंजर झाल्या त्या, ऐका ना. पहिले कसं बोळ्या बाबड्या होत्या. 15 वर्षापूर्वी गेलं म्हणलं का नाही मला चहा नको, ती म्हणायच्या कप अशी भरून द्यायच्या, ते असले वाटून पाहुण्याला आमच्यात दूध नाही. मग त्या म्हणायच्या तुला शुगर होऊ दे नाही किडनी फेल होऊ दे, पण तू चहा. आम्ही एका ठिकाणी आता अलीकडल्या काळात गेलो, सासवा सुना पुढे बसले होते आणि मी जाऊन बसलो सोप्या, दोघी बघायला लागल्या माझ्या आणि मला म्हणते ते चहा ठेवायचा काय. अहो म्हटलं मी वागताय काय इथं काय, म्हटलं भंगार गोळा करायला विचार ठेवायचा आहे कसं काय विचार. मग मी असं स्टँडर्ड असं दावाय पाहिजे म्हटलं कोरा ठेवा, म्हणजे आपण जरा काहीतरी डिमांड केली वाटतं का नाही. मी म्हटलं कोरा ठेवा. कोरा ठेवा म्हणजे काय, दूध. दोघी संघ मला म्हणते त्या, मग साखर घालायची का नाही. मी म्हटलं दूध बी नाही साखर बी नाही, मग वल्या वाळत निघत कोमट पाणी पिऊ का म्हणलं. एका ठिकाणी गेलो, अर्धा तास माझ्याकडे कोण बघणच झालंय, नुसती तिथून जाते ती, नुसती तिथून जाते. एक महिला आली अशी एवढा लांबडा असा कप घेऊन, त्याच्या मोराचं चित्र असा ट्रे घेऊन, त्यात काजू पिस्ता बदाम दूध केशर टाकून आणला असल असं मला वाटलं. म्हणून मी मान वर करून भेटले तर त्याच्यात चहा होता. चहा एवढा होता एवढा होता एवढाच होता. आणि मला म्हणते 1200चा आहे कप. मी म्हटलं 12 थेंब चहा घालायचाच का नाही. पुन्हा गेली, दुसरा ट्रे घेऊन आली, छुम 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 करत. त्याच्यात लाडू होता, लाडू एवढा होता एवढा होता एवढाच होता. आणि असा नका धरून मला म्हणते अक्का खायचा. मग मी म्हटलं तुझ्या लक्षात कसंही ना मी उपाशी आहे. तर असा नका धरून मला म्हणते अक्का खायचा. मग आता तिळगुळा एवढा लाडू, आता कसा अक्का खायचा. मग मी शहरात आलोय म्हणल्यावर म्हणलं काय वहिनी चेष्टा करताय. मला सरेल का. तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका. आता एवढा एवढा लाडू खायचा किती सांडायचा किती. तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका नाहीतर मुंग्या होतील. मुंग्या म्हटल्यावर पायच वर घेतलं. मला म्हणते का हो मुंग्या म्हटलं एवढं घाबरला का. मुंग्या म्हणलं एवढं घाबरला का. तर म्हणले आम्ही मी म्हणलं आम्ही गावाकडची माणसं, इकडे वडूस कुंडल ह्या भागात गेलं म्हणजे मुंग्या कुठल्या इथंच बघाय गावल्यात. आता हिला काय सांगायचं, आमच्या बाकरीच्या पोटीत सगळ्या मुंग्याच असते. त्यामुळे असं काय सांगू. काय झालं मला असं फिरून 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 जरा शरीराची क्षमता नसल्यामुळे जरा असा हात लावायला लागतोय आधाराला. सगळ्याला वाटतं याला माईक आवडला घेऊन जात आहे का काय म्हणून घेऊन जा घेऊन नाही येत बाबा तू. तर मुंग्या म्हणल्यावर मी पायच वर घेतलं. मला म्हणले का हो मुंग्या म्हणल्यावर घाबरला का. म्हणलं आम्ही गावाकडची माणसं मुंग्या म्हणल्यावर घाबरतो. आता हिला काय सांगायचं, आमच्या बाकरीच्या पोटीत सगळ्या मुंग्याच असतात. हरभऱ्याचा डाळ जाडून खाल्ल्या का आम्ही चपात्या जाडून खातोय म्हणून सांगू का. तर मला म्हणते चला तुम्हाला हॉल दाखवते, किचन दाखवते, टेरेस दाखवते, कमोड सुद्धा दाखवते. 70,000चा आहे. मी म्हणलं एवढा एवढा लाडू चारून कशाला कमोड दाखवतेस. मोठे मोठे 4 गाठले असतेस. तू धावले नसतेस तरी आम्ही दरवाजा मोडून बघितले असते.
खूप छान साथ देता बाळांनो, खूप छान. असंच मजेत राहा, जीवनाचा आनंद घ्या. आज साहित्यातून आपल्याला आनंद मिळतो नाही बाळांनो? आपल्याला साहित्यातून आनंद मिळतो का नाही बाळांनो? आपल्याला निसर्गातून आनंद मिळतो का नाही बाळांनो? आता आपण किती वर्ष झालं असा चंद्र बघितलाय का? वर असा आनंदानं चंद्र बघितलाय का? नाही. आपण ट्रिपला गेलो कीच आपल्याला सगळं ते गाईड काय म्हणतो, ती डोंगर माकडासारखा दिसतोय का नाही म्हणतो का नाही? मग आपण बी होय होय दिसतोय दिसतोय म्हणतो का नाही? का तर त्याला 3000 दिलेला असते. मग आपण सरळ माकड चिव कधी बघितलं का? कधी आपण बघितलं का दिवस मावळताना कुठं चांगला निसर्ग आपल्या आजूबाजूला परिसरात आहे का नाही सांगा? आपण आनंदी म्हणलं पाहिजे. आपल्या घरात चहा देताना म्हणलं पाहिजे, मम्मी मला मस्त पैकी चहा दे, मस्त पैकी जेवाय वाढ. कालवण कुठलंही करू दे, कालवण केलंय, कशाच कालवण केलंय, मटकीचं, येस म्हणायचं, बरं झालं. मग आपल्याला मूड येतो. सगळ्या गोष्टी नकारात्मक म्हणलं तर आनंद मिळू शकत. आजपासून ते ध्यानात ठेवायचं की सकारात्मक राहायचं, अभ्यास करायचा. आपण जे पाठ्यपुस्तकाचं दप्तर ठेवलंय ना ते मिटवून ठेवायचं नाही. ज्या जागेवर ठेवलंय तिथंच ठेवायचं. इकडे तिकडे याचं बसायचं. हा हे पुस्तक बघायचं. केल्यानंतर होतं भटकंती करायची, भ्रमंती करायची. केले पाहिजे का नाही सांगा? पाणी एका जागेला राहिलं त्यात किडवत येत का नाही? मग पहिल्यांदा ते पिण्यासारखं राहतं का? पुन्हा 4 दिवसानं त्याच्यात हात तर घालू वाटतो का? आणि तेच वाहतं पाणी असलं तर कसं असतंय? चांगलं असतंय ना. आता घरामध्ये कुत्रं बांधून ठेवलेलं असतं, त्याला सगळं असतंय ना, पेडी क्लिअर काय 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 औषध बिषध. आणि ती जर भटकं कुत्रं कसं असतंय? माझ्याकडे बघू नका. हे रोज एक गाव करतोय म्हणून माझ्याकडे बघायला लागला. रस्त्यावरलं डोळ्या पुढा कसं टुनटुनीत असतंय का नाही? ती थंडीनं आजारी पडतं का? त्याला काय होतंय का? आपल्या घरातल्या कुत्र्यासारखं काय होतंय का? नाही. तर आयुष्य हे एक इतकं साधं सोपं गणित आहे की आपण सारखं गतिशील असलं पाहिजे. आणि त्यासाठीही पारितोषिक वितरण आहे, त्यासाठी मैदान आहे, त्यासाठी कला आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं की एक पॉझिटिव्ह घेऊन जगायचं, जीवनाचा आनंद घ्यायचा. तुमच्या समोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे गावदोंड. काय नाव आहे? बाळानं 20 वर्ष झालं कथाकथन करतोय. निश्चितपणानं तुम्ही म्हणाल की अशी कथा आम्ही आयुष्यात ऐकली नाही. पण मलाही घरी जाऊन माझ्या मुलगीला सांगता आलं पाहिजे की बाळा 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, पण हुतात्मा परशुराम विद्यालय वडोज इतकी दाद मला आजपर्यंत मिळालेली. मी जयवंत होते तुमच्या समोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे गावदोंड. गावदोंड म्हणजे गावावर आलेलं संकट. पूर्वेकडं नुकतंच तांबडं फुटण्याच्या मार्गावर होत. गारठा मी म्हणत होता. थंडीनं अंग गोठून जाते का काय असं प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालेली. भल्या पहाटे उठून बायका स्वयंपाकाचं निमित्त करून चुलीजवळ जाऊन बसलेल्या. आणि आराला भाकरी लावायची सोडून आराला पाय लावण्यात प्रत्येक बायला धन्यता वाटत होती. आणि माणसांचं तर काय विचारूच नका. बर्फाच्या लादीवानी थंडगार पडलेलं शरीर हलगीवाल्यानं हलगी शेकावी तसं माणसं मागणं पडणं अंग शेकण्यात गुंग झालेली. अशा कडाक्याच्या थंडीत भल्या पाटे जीर्ण झालेले रगाचे खोळ मारून पांडूचा त्या घराजवळ आला. नाला असा टोन दिशी उडी मारून वलांडला. आणि आत बघितलं तर पांडूता त्याचं पोरग बाळ्या पुस्तक इकडं तिकडेच काटून पाठीवर काहीतरी लिहिल्यागत करत होतं. 15 दिवस झालं फिराक शाळेकडे न फिराकलेलं बाळ्या वाचत बसलंय म्हणल्यावर पांडुता त्या असं फुगा फुगल्यागत फुगलं. आणि बाळ्या शाळेला न जाण्यामागचं कारण सुद्धा तसंच घडलेलं. बाळ्या रोज शाळेला जायचं. सरांचं लय लाडकं. एकदा सरांनी विचारलं बाळ्या ए फॉर ऍपल तर सी फॉर काय? बाळ्या म्हणला ए फॉर ऍपल तर सी फॉर चप्पल. पोराने त्याला तुटूस तर मारला. आणि गायच्या कासासनं वासराला ओढून काढावं तसं ओढून काढलं आणि बाहेर फेकून दिलं. फपुट्यातनं उठलेल्या कुत्र्यानं अंग झाडावं तशी बाळ्यानं छड्डी झाडली आणि पुन्हा येऊन बसला. असं बरेच दिवस गेलं. आणि एकदा सरांनी विचारलं माझा आवडता प्राणी कोणता सांगा? बाळ्याला ऐकू आलं माझा आवडता प्राणी काय? ऐकू आलं? मग बाळ्या म्हणला मी सांगतो माझा आवडता प्राणी हा मनुष्य प्राणी आहे.
कारण तो लहानपणी लय गोंडस दिसतो, पण मोठं झाल्यावर आपली अवकात दावाय चालू करतो, तंबाखू खातो, पिचकारे मारतो, पान खातो, भिंती रंगवतो, दुसऱ्याच्या लग्नात बासुंदी पितो, लाडू खातो, पण पोहायला जात, व्यायाम करत, नुसता खातो 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 आणि 9 महिन्याच्या गरोदर माऊली सारखा पोट काढून फिरतो. म्हणून मला मनुष्य प्राणी अजिबात आवडत सर नाही म्हणत. सर म्हणले तसं नाही बाळासाहेब, सगळीच माणसं तशी नसतात. तू छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घे, तू विवेकानंदांचा आदर्श घे, तो आपल्या हुतात्मा परशुराम साहेबांचा आदर्श घे, ज्यांनी देशासाठी अंगावर उभं. तसं बाळ्या सरांच्या अधिकच जवळ गेलं आणि असं मजेत चालल्यावर गावातल्या एका सावकाराला गणुशेठला कळालं की सर जर असे मुलांच्या वरती संस्कार करायला लागले तर मुलं मोठमोठा वाढदिवस घालण्यासाठी आग्रह धरणार. मोठ्यानं बोलायचं माझ्याशी, मुलं मोठमोठा वाढदिवस घालण्यासाठी आग्रह करणार, मोठमोठे कपडे खर्चिक कपडे मागण्यासाठी आग्रह करणार, आई वडील कर्जबाजारी होणार आणि मग आपलं दुकान चालणार. म्हणून त्याने सरांना सांगितलं शाळा बंद करा. सर म्हणले जोपर्यंत मुलं शाळेत येतात तोपर्यंत शाळा बंद होणार. मग त्याने ओळखलं की सर ज्ञानाच्या आधारावर चालतात, संस्था चालक ज्ञानाच्या आधारावर चालतात, त्यामुळे ते आपले ऐकणार नाहीत. म्हणून त्याने पालकांना सांगितलं, पालक गुलाम होते, गुलामाला स्वतःचं मन असू शकत. म्हणून त्याने मुलं घरात ठेवली, बाळ्या बी घरात बसला होता. आणि आता बाळ्या घरात बसून काय करायचं म्हणून सरांनी शिकवलेली कविता म्हणायला लागला. तुम्ही मोठ्यानं म्हणणार, मोठ्या आवाजात, असेन मी आगाऊ जरी तरी खाते भाव मी, असेन मी आगाऊ जरी तरी खाते भाव मी, सुट्टीमध्ये फिरते गावन गाव मी, कैऱ्या खाणे पोहणे आहे माझा छंद, कैऱ्या खाणे पोहणे आहे माझा छंद, दप्तर ठेवते खुंटीला आणि अभ्यास असतो बंद, पाऊस येतो वळवाचा सोबत घेऊन सुसाट वारा, पाऊस येतो वळवाचा सोबत घेऊन सुसाट वारा, डोके दुखते अंग तापते वेचित असते जेव्हा गारा, औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग, औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग, आपण झोपत नाही म्हणून जागत राहते आई मग, आपण झोपत नाही म्हणून जागत राहते आई मग. म्हणून देवा तुझ्याकडे मागणे आहे एक, बहुताली सुखे असली जरी अनेक, सुट्टी संपो खेळ संपो, संपो सारी मजा, आई शिवाय जगण्याची देऊ नकोस जा, आई शिवाय जगण्याची देऊ नकोस. मग पांडुता त्याला वाटलं आईवर एवढी चांगली कविता म्हणतोय, म्हणलं बापाव बी म्हणल, म्हणून म्हणलं बापाव म्हण बघ, म्हणलं उभा राहून म्हणतो. आताच्या पेक्षा मोठ्यानं म्हणायचं, दिवाळीत फटाके कधीच नाही उडवायचे, दिवाळीत फटाके कधीच नाही उडवायचे, गणुशेठला घाबरणारे हत्ती खाली तुडवायचे, डबल बार अपट बार काही नको यार, दारुड्याला काठीने देऊया मार, रांगोळी काढून अंगण सजवू, रांगोळी काढून अंगण सजवू,
तंबाखू खाणाराचे काल पांड सजू टाचणी लागलेलं फुग्यागत पांडता ते आकाशला पळ पळत आलं मांजराला उचलव तसं उचललं म्हटलं तो आम्हाला मारणार मी म्हटलं होय. आमच्या सरांनी सांगितलंय वडील जर चुकत असलं तरी त्यांना म्हणायचं तुम्ही चूक सुधारा नाही तर मी घर सोडेन. तुम्ही म्हणणार ना? तुम्ही म्हणल्यावर घर सोड, घरातलं पालक घर सोड म्हणत, कारण तुमचा जन्म झाला तेव्हा आई वडिलांना घराला आतनं कडी घालून डुंगी डान्स केलता. मी बाप झालो, जगात कुठलाही बाप आई मुलांना घर सोड म्हणत. मग पांडुता ते म्हणला माझ्या तोंडा पडणं तुझं तोंड काळ कर, आता आधीच काळ बाळ्या. गडबडीत पिशवीत पुस्तकाला लागलं. मग मम्मी का पप्पा काय व्हायला लागले, मम्मीला राग येतो का नाही? बाळ्याची मम्मी अशी भाकरी करत होती आणि त्या सगळ्या अंधारात सुद्धा तिला कळाला आपल्या पोराला काहीतरी म्हणत्या. भाकरीच्या पिठाचा हात घेऊन बाहेर आली म्हणली ग बसा, माझ्या पोराला अजिबात काय म्हणायचं नाही. आणि बाळ्याच्या तोंडावर ना भाकरीच्या पिठाचा हात फिरविला. अहो दिव्याच्या उजेडात सुद्धा, दिव्याच्या उजेडात सुद्धा बाळ्या फेरेन लवली लावलेल्या नटीगत, फेरेन लवली लावलेल्या नटीगत हाय हँडसम दिसायला लागलं. आणि नाकात आलेलं लिपस्टिक, बाळ्या असं कपाडा पुढे जाऊन उभं राहिले आणि म्हणतोय कस आयो आयो मी शाहरुख खान सारखा आहे का नाही? आय म्हणजे होय रे, तुझा बाप अमिताभ बच्चन नाही का? तेवढ्यात पांडुता ते म्हणला मी याला जरा धुवून आणतो. अनुसाय म्हणजे धुवून आणायची काय रेडको आहे मी, पण बाळ्या रेडकाच्या वरच झालत. बाळ्याला आंघोळ घातली, चहा घेतली गावात आणि ती गजन बसली होती. रंगाचं वर्णन तर काय सांगायचं, उभ्या आयुष्यात मिशीला कात्र लावली नव्हती. भरून आलेल्या आबाळ्यागत कोळ्या कुळकुळीत मिशा आणि मध्येच मी चमकते का नाही तसा एक दोन पांढरा केस खुर्च्याचं लक्ष वेधून घेत होता. अहो डमरूशिवाय शंकर दिसल पण बिडीशिवाय रंग्या कधी कोणाला दिसलं नाही. रंग्यानं असा बिडीचा झुरका मारला, सुरंगातगत वाट जळत गेली आणि गोड दूर सोडला. वस्तीला खोपटातनं दूर बाहेर यावा तसा रंग्याच्या मिशातनं दूर बाहेर आला. तेवढ्यात एक जण आला म्हणला ऐका ऐका, आताच्या आता घरी बोलवलंय सावकारानं, आता जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सगळी जण गेली, बंगल्यासमोर उभा राहिली आणि मग तो आला सावकारानं म्हणला गावाच्या आजूबाजूला चोऱ्या व्हायला लागलेत. काय म्हणला? चोऱ्या व्हायला लागलेत. आपल्या बी गावात चोरी होण्याचा संभव आहे. माणसं म्हणली सगळे कर्ज बाजारी, चोरी कशाची होत्या? मवाच्या पळ्यातनं माशी उठते का नाही? तसा गर्दीतनं रंग्या उठला म्हणला धनी सगळं गाव कर्ज बाजार आहे, चोरी कशाची होत्या? एकतर चोरी होती की त्याच्याकडे बंदूक रोखली. म्हणला अबाक रंग्या, माझा बंगला सोनं नाण्यानं भरलेला आहे, माझ्या बंगल्याला हात लागला तर पहिली शिकार तुझी होईल. मोराचा पिसारा खाली जावावा तसा रंग्याच्या मिशा खाली गेल्या. आता जागण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. संध्याकाळ झाली, गारठा आज पडलाय ना, तसा गारठा पडला होता. सगळी जण शेकत होती. पांडुता ते म्हणलं आईला लय थंड वाजत्या, जरा शिरपेच्या गंजीच्या 4 पेंड्यात राहणार. बाळ्या म्हणलं लाज वाटत्या का, गरीबाच्या गंजीच्या 4 पेंड्या नाही, सरळ गंजीलाच आग लावा की म्हणे. मग सगळं गाव तर शिकून निघल. कुशापा म्हणला तुला लाज वाटत्या का? बाला म्हणतोस लाज वाटत्या का? त्यानं तुला जन्म दिलाय. बाळ्या म्हणला कुणीतरी कुणाला तरी जन्म देतोच. आता मला जन्म दिला आणि तुला काही युट्यूबवरनं डाउनलोड केलाय. तेवढ्यात कुशापा म्हणला मी बारकवत तेव्हा असं चोर सुटलं होतं आणि गाव बघायला, चोर बघाय बाहेर गेलो तर बाबळीच्या झाडावर भूत बसलं होतं. भूत. आता मला सांगा भूत असते का नसते? मोठ्या आवाजात मला सांगा भूत असते का नसते? भूताचे पाय उलटे असतात का सरळ? मग कुशाप्पा म्हणला गावाच्या बाहेर गेलतो तर बाबळीच्या झाडावर भूत बसलो होतं. भूत. पांडुता ते म्हणला का बस, बाबळीच्या झाडावर भूत बसतं हे निव्वळ अंधश्रद्धा आहे. सगळे म्हणजे उभा राहून बोल, उभा राहून बोल. पांडुता त्या म्हणला भावानो, बाबळीच्या झाडावर भूत बसतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, कारण भूत हे नेहमी आंब्याच्या झाडावर बसत. बाबळीच्या झाडावर बसल्यावर त्याला काट लागणार नाही की म्हणलं. आंब काय सोडून असलं धंदा कशाला करल म्हणलं. झालं पुन्हा ही सगळेजण माळावर आली. आता म्हणले सगळेजण वार यायला लागली. काय करायचं म्हणली, आयला लय थंड वाजत्या, जाऊया म्हणले सावकाराच्या मळ्यात, तर ऊस खायला मिळेल, चिक्कू खायला मिळतील म्हणून सगळेजण निघाली. तर पांडुता ते म्हणला जाऊया जाऊया.
तसं बाळ्या लाटा कापायला लागलं आणि कुशाप्पा म्हणला भूत आलं तर. बाळ्या म्हणला आपण येत नाही. पांडुतात्या म्हणला तू काय काळजी करू नको बाळ्या, तू सगळ्याच्या पुढे चाल, तुला बघून भूत लाटा कापतेले. सगळी जण शेतात आली, वेगवेगळ्या पिकाचा सुगंध यायला लागला, सगळ्यांनी कणस भाजली आणि त्या उजेडात सगळी जण असे शेकोटीत कणस खायला लागली. रंग्याच्या मिशात राशा होत होती. समुद्राच्या लाटा वर खाली होत्यात का ना, तशा मिशा वर खाली व्हायला लागल्या. बाळ्या म्हणला तात्या रंग्याच्या मिशा पिटवूया का? म्हणला एवढं चोराचं मिठू दे तुला धावतो. आता म्हणजे उसाच्या चुया करूया. सावकाराच्या गाड्यानं दिवसभर पाणी चालू ठेवून खतवाडा मातीत पाणी सगळे केलं, तो उसात एवढा डोवता. गेली नेमका ऊस कुठला कळना, बर्फाच्या पाण्यागत गारीचं पाणी. रंग्या असा हुडकायला लागला. तेवढ्यात लांब बघितलं तर कोणी तर पाठीवर बटूळ घेऊन येताना, हातात बॅटरी घेऊन येताना दिसला. पांडुतात्यानं बघितलं आणि बाळ्याने दोस्तासनी म्हणला जाऊन कोण आहे बघून या. पहाटेचं 4 वाजलं होतं. त्या सीताफळी जवळ गेली, दैवार सगळं अंगावर पडलं. तिने चोराला बॅटरीच्या उजेडात बघितला, आपापसात कुजबुजले, एकामेकाला टाळ्या दिल्या आणि मागाले म्हणली तो चोर आहे, आपल्या गावचा नाही. चोर आहे म्हणल्या वाकलेल्या रंग्याच्या पाठीवर हात टाकून पांडुतात्या म्हणला रंग्या तो चोर आहे. म्हणला असू दे की मी काय करू. म्हटलं तुझा नियम आहे म्हणल्या उसाचा बुडका उपसून घेतला, गुडगाभर उसाचा बुडका मोडून घेतला, गरा 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 फिरवायला लागलं. उसाच्या बुडक्याचं चिकूल आणि पाणी बाळ्याच्या आणि पांडुतात्याच्या तोंडावर ती पडली पाटात. तोंडाचा चिकूल काढत बाळ्या म्हणला का खांदील फोड, बॅटरी फोड, आमचं तोंड फोडतोय. म्हणला असा पटात येऊ दे आणि बुडका असा ग्वांग 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 फिरवायला लागला. चोर असा चालत बुडका ग्वांग 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 ग्वांग. चोर असा चालत बुडका ग्वांग 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 ग्वांग. चोर असा चालत बुडका. चोर असा चालत आणि बुडका साई दिशी सोडला. बॅटरी फाट दिशी फुटली. डुकरावर कुत्र्याने बलत पडावं तसं चोरावर रंग्या कुशाप्पा पांडुतात्या पालखी पडली. झाडावर खरोटी चढती का नाही तशी कुशाप्पन पांडुतात्या चोराच्या खांद्यावर गडगडत लाल खतवड मातीच्या रिबडीत रंग्या बाहेरनं चारडायला लागला. हाना आता त्याला सुट्टी द्यायची नाही. बाळ्या मागणं म्हणला ही बरं आहे, आमचा बा चिकला आणि ह्यो म्हणतो सुट्टी द्यायची नाही. बाळ्याने घेतली छड्डी वर आणि रंग्याला शेकलात गाठली. रंग्या जाऊन चोरावच पण चोरच बोंबलायला लागला, चोर म्हणून. आला का म्हणला चोर आहेस म्हणून हे उद्योग, मग मी भाज्याच्या पिठात मिरची बुडवून काढते का? तसा चोराला लाल खतवड मातीच्या रेबडीतनं बुडवून काढ. म्हणजे येऊ मरल सावकार आपल्याला काहीतरी म्हणल ही घ्या वर. आता पायाला गेला होता चिकूल, ह्याला वर घ्यायचा म्हणजे मेलेली मस्त कोट्यातनं बाहेर काढले आहेत का तापूत. म्हणजे काढायच कशी. पांडुतात्या म्हणला मगाशी आपण कणस भाजले तिथले राग घेऊन ये. बाळ्या म्हणला राग कशाला, काय रिडको वाढायचा आहे मी म्हणला. नाही तू जोक करू नका म्हणला. घेतला चोरला वर गावात आणला. सगळं गाव म्हणायला लागलं रंग्या कुशाप्पा पांडुतात्याला काय काम नाही, सगळ्या तोंडाला माती. काय बायकांनी आणून अगरबत्ती लावली, काय जणांनी लिंबू टाकलं. पांडुतात्या म्हणला चोराचं घेऊन याला बुताक्यात. आम्ही काय म्हणला देवरशाही चोरच आहे म्हणजे माती काढा की. तोंडावर खपली धरली होती, नेमकं माती नकृतच नव्हता म्हणजे माती काढायची कशी. पांडुतात्या म्हणला सगळे गाव पान तांबा खाऊन पिचकार मारतय. रंग्या तू एकटाच बिडी ओढतोयस, पान तांबा खाऊन पिचकार मारली तर चोर वलाकीच होईल. लगे बायकांनी मिसरी घासाय चालू केली, माणसाने पान खायला चालू केलं. बाळ्या म्हणला चोर आपण धरणार, क्रेडिट ही घेणार, आपण काय तर करूया. काय करायचं कळेना. बाळ्या लागली होती जाम. बाळ्याने घेतली पॅन्ट खाली, रंग्याने त्याच्या कानाखाली एक आवाज काढला, तसं बाळ्या पॅन्ट टाकून पळाला. बाकीच्या पोरांनी वाटलं असंच करायचं म्हणून तिने बी पॅन्ट टाकली पळाला. लगा म्हणला काढा माती तोंडावली. तेवढ्या तालमीतनं संपा पहिलवानाला आपण काढताय म्हणला. नवसाचा कोंड उचलाव तसं उचललं. तसं बायका कुजबुजायला लागल्या, काय बॉडे. त्याला खाली टाकला आणि डेरा फुटाव तसा चोर फुटला. रंग्या कुशाप्पा पांडुतात्या सकट सगळं गाव लाटा कापाय लागलं. अहो मातीच्या आत गणुशेठ सावकारच होत. कुणीतरी त्याला पाणी पाजलं. म्हणला अर म्हणला गटूळ आहे, काय काळजी करू नका. म्हणला काय तुम्ही का बसा. आणि ती म्हणला सोनं नाणं वाटून घ्या. चोरांच्या भ्यानं म्हणला मी सगळे गावात आणली आणि शेतात पुराय गेलो. 3 चोर एका मांडीच होतं. बाळ्या म्हणला बारकी 4 होती, तुम्हाला कुठं दिसलीत. सगळ्यांनी जाळले, कागदपत्र वाटून घेतली आणि गणुशेठ सगळ्या आपल्या बंगल्यावर गेला. सगळे गाव रंग्या कुशाप्पा पांडुतात्याला म्हणलं तुमच्यामुळे गाव जुलमातून सुटला. रंग्या कुशाप्पा पांडुतात्या म्हणले आमच्यामुळे गाव जुलमातून सुटला नाही, तर त्या बाळ्याने दोस्तांच्या मुळे
कारण आपण गुलाम आहोत. आपण गणुशेठ सावकाराबरोबर लढू शकलो नसतो. त्यानं आपल्याला चोर आहे म्हणून सांगितलं, कौतुक त्याचं करा. बाळ्या म्हणला आमच्यामुळं नाही, आमच्या सरांच्यामुळं, ज्यांनी आम्हाला विवेकानंदांचं, शिवाजी महाराजांचं आणि आपल्या हुतात्मा परशुराम साहेबांचा आदर्श दिला, म्हणून आम्ही अन्यायाविरुद्ध लढू शकलो. कौतुक करायचं असलं तर सरांचं करा. सर म्हणले आमचं कौतुक करू नका, आपल्या ऐपतीनुसार राहा, खर्च मर्यादित करा आणि आपला गाव गुलामांचा करण्यापेक्षा अधिकाऱ्यांचा करा. सगळे आनंदानं बेघोष झाली आणि तो जयघोष एकच येत होता, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे